सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. हाय, हॅलो एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? होप करते खूप छान, आनंदी आणि मस्त असाल. तर आज होती आषाढी एकादशी. जर तुम्ही हा व्हिडिओ लेट बघत असाल तर कशी गेली तुमची आषाढी एकादशी नक्की मला कमेंट करून सांगा. तर इथे माझं सगळं आवरलेलं होतं. झाडझूड झाली होती. फरशा वगैरे मी पुसून घेतल्या होत्या सकाळीच अंघोळीच्या आधी. त्यानंतर अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले आणि थोडंसं चहा घेतला आणि त्यानंतर लगेचच मी देवपूजा करायला बसले होते. तर इथं बघू शकता तुम्ही माऊ पण कशी बसलेली आहे माझ्याजवळ. तर तिचं रोजचंच आहे, मी देवपूजेला बसले का ती पण माझ्याजवळ बसते. आणि आज इशूला सांगितलं होतं व्हिडिओ कर, तर किती कॅमेरा हलवत होती बघा ती. त्यानंतर मस्त असं साबुदाणा आणि आमटी केली होती मी. काय करताय ग माऊ? बाहेर निघ, बाहेर निघ. नाही, काय खाती तू? काय खाती? काय खात? हा, काय? छाबू. तर दुपारी 2-2:30 वाजता ना हे असं काहीतरी आवाज येत होता बाहेरून. आम्ही सहज बाहेर येऊन बघितलं तर हे होतं. आणि हे बघून मी इतकी खुश झाले ना की मला डायरेक्ट लहानपणाची आठवण आली होती माझ्या. आणि कोण कोण असं या गाडीच्या मागं पळायचं लहानपणी नक्की मला कमेंट करून सांगा. तर तसंच माझ्या मुली पण एन्जॉय करत होत्या, बट त्यांना खाली नाही जाऊ दिलं मी. पण तरी तर संध्याकाळचे 7 वाजले होते. माझी दिवा अगरबत्ती झालेली होती आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाकाला इतक्या लवकर लागले कारण ना मला ते हे करायचे होते साबुदाण्याचे, काय म्हणतात त्याला, वडे नसतात का, ते करायचे होते. भाजून साबुदाणा मी आधी भाजून घेतला. जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर नक्की बघा तुम्ही. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर केली आहे. आणि त्यानंतर इथे बटाटे आणि रताळे सोबतच मी शिजायला टाकले, म्हणजे उकडायला टाकले होते कुकरमध्ये. आणि इथे चालू होतं माझं मिरच्या वगैरे काढणं, कारण आमटी आमटी पण करायची होती त्याच्या वड्यासोबत आणि थोडेसे वडे करायचे. तर इथं बघू शकता तुम्ही आमटी वगैरे माझी झालेली होती. मस्त असे बटाटे पण शिजले होते आणि त्यानंतर मिक्सरमधून मी हे जे काढलं होतं साबुदाणा भाजलेला, तो वाटून काढला, बारीक असं वाटून घ्यायचा छान. आणि त्याच्यात हिरवी मिरची टाकल्या 2-3, जसं तुम्हाला तिखट असं म्हणजे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर छान असे बटाट्याचे साल्ट काढून घ्यायचे आणि छान त्या पिठामध्ये ना मॅश म्हणजे पूर्ण चुरा करून टाकायचा आणि छान असं उंडा तयार करायचं. तेल लावून छान असं मळून घ्यायचं. त्याला 5-10 मिनिटं भिजू दिलं मी त्याला, म्हणजे 5 मिनिटं तरी भिजू दिलं. त्यानंतर मी असे उंडे करायला घेतले, कारण भिजल्यानंतर ना खूप छान असे उंडे येतात आणि तुटत पण नाहीत. आणि असे मस्त असं त्याला मळून घ्यायचं तेल लावून आणि छान असे छोटे छोटे उंडे करायचे. आपण जसं वडापावला करतो बघा उंडे, छोटे छोटे ते वडे, तर त्याप्रमाणे साईज ठेवायची. ते नंतर तेलामध्ये बघू शकता तुम्ही किती फुलले ते आणि इतके छान झाले होते ना. तर मला नंतर म्हणजे शूट नाही करता आलं आणि त्यानंतर आम्ही लगेच जेवण वगैरे केलं. त्यानंतर मी लगेच भांडे वगैरे घासून घेतले. म्हटलं सकाळी परत उपास सोडायचा आहे, तर वरण भात वगैरे करेन. आणि चिऊ माऊ तिच्या पप्पाजवळ खेळत होते. तिचे पप्पा पण आज लवकर आलेले होते थोडंसं आणि माझंच आवरायला थोडं उशीर झालं होतं. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा आजचा दिवस कसा गेला ते पण मला कमेंट करून सांगा.
तर आज होता असाच माझा दिवस. तर होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. तर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलचे बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे माझा व्हिडिओ जेव्हा YouTubeला येईल तेव्हा लगेचच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल त्याचं. म्हणजे तुम्ही लगेच बघू शकता त्यामुळे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघत असाल शेवटपर्यंत तर खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप थँक तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर. आणि चला तर मग आजच्या पुरती इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.